जय भारत, जय संविधान। एक्सप्रेस महाराष्ट्राच्या या अनोख्या सेगमेंटमध्ये मी संतोष संखद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मंडळी, आज एका वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत। या देशाच्या या मनुवादी सरकारचा अजून एक गलथान कारभार समोर आलेला आहे। मंडळी, पूर्वी मनुस्मृती राबवत असताना या देशातील शूद्र, अतिशूद्र, दलित व्यक्तींचं अस्तित्व नाकारलं जात होतं। त्यांची कॅपॅसिटी असतानाही त्यांना त्यांच्या सत्तेपासून, शिक्षणापासून, आर्थिक विवंचनेपासून वंचित ठेवलं जात होतं आणि म्हणूनच हा संपूर्ण वर्ग मागे राहिला। मंडळी, आज संविधान लागू झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं थेट मनुस्मृती राबवली जात नाही, परंतु तरीही हे मनुवादी किडे कुठे ना कुठे आपल्या मनुवादी वृत्तीचं दर्शन घडवतात आणि त्यातलंच एक दर्शन नुकतंच घडलेलं आहे। मंडळी, केंद्र शासनाचा एक गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला, ते म्हणजे डॉक्टर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। हो, डॉक्टर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं अस्तित्वच नाकारण्याचा प्रयत्न इथल्या केंद्र शासनाने केलेला आहे। सर्वप्रथम या घटनेचा मी या ठिकाणी तीव्र निषेध करतो। मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र नावाची केंद्र शासनाची एक संशोधन केंद्र आहे। या केंद्रामध्ये देशातील विविध महापुरुषांची यादी बनवली जाते आणि ह्या यादीनुसार देशातील महापुरुषांच्या कार्य आणि कर्तृत्वास किंवा त्यांचा गौरव करण्याच्या हेतून कार्यक्रम आखला जातो। त्यांचं साहित्य, त्यांची संपदा आणि त्यांनी केलेलं प्रबोधन पुढे जनतेसमोर मांडण्यासाठी शासन कार्यक्रम आखतं। या यादीमध्ये साहित्य सम्राट डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नावच नाहीये। याबाबत माहिती अशी मिळते की बीजेपीचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे दिल्ली येथे केंद्र शासनाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात गेले। आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र जे आहे हे सामाजिक न्याय विभागाच्या अधीन त्या ठिकाणी काम करतं आणि यामध्ये देशातील वेगवेगळ्या महापुरुषांची यादी बनवली जाते। यामध्ये त्या महामंडळात शिष्टमंडळ एकत्र बसतं आणि ते शिष्टमंडळ त्याच्या बैठकीमध्ये प्रस्ताव मांडतो की अमुक अमुक जी व्यक्ती आहे त्याचं कार्य बघता त्याला महापुरुषांच्या यादीत स्थान द्यावं। आता त्या ठिकाणी ज्यांना कोणाला बसवलंय ती लोक त्यांचं कार्य बघता त्यांच्या कार्यावरनं त्यांचं कार्यकर्तृत्व काही असेल किंवा नसेलही ती लोक ठरवणार की महापुरुष या देशातले कोण आहे। हा गलथान कारभार नुकताच माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र जे दिल्लीमध्ये आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या यादीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं महापुरुषांच्या यादीमध्ये नाव नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहारात सांगितलं की यामध्ये साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव नाही, कृपया ते प्रस्ताव त्याचा त्या ठिकाणी द्यावा आणि ते नाव त्याच्यामध्ये समाविष्ट करावं। या उत्तरादाखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात असणाऱ्या त्रिवेदींनी त्याच्या प्रतिउत्तरादाखल एक पत्र पाठवलं आणि ज्याच्यामध्ये लिहिलं, इट हॅज बीन डिसाइडेड दॅट द पर्पज नेम ऑफ श्री अण्णाभाऊ साठे डज नॉट अपीअर टू बी ॲज वेल ॲज नोन ॲज रेप्युटेड ॲज पर द अदर सेन्स इन द डिसाइडेड स्कीम। म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एवढे प्रसिद्ध नाहीये की त्यांचं नाव या महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करावं। हा किती गलथान प्रकार आहे आणि किती चिंताजनक आणि अवहेलना करणारा प्रकार। या प्रकारानंतर देशभरात आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा एक प्रकारे अवमान झाल्याचं चित्र समोर येते आणि त्यामुळं शासनाचा तीव्र निषेध केला जात आहे। आता बीजेपीचं शासन म्हणत आहे की हे काँग्रेसने करायला हवं होतं आणि काँग्रेसचं शासन म्हणत आहे की नाही, हे आता बीजेपी सत्तेत आहे मग त्यांनी का नाही केलं। हे एकामेकावर ढकलून एकामेकाची बाजू सावरण्याचं काम करतात आहे, परंतु अत्यंत चिंताजनक आहे। मंडळी, मला कोणालाच दोष नाही द्यायचा, ना शासनाला द्यायचा ना कोणाला द्यायचा। ही व्यवस्थाच मुळात आजपर्यंत तुमचं आमचं अस्तित्व नाकारत आलेली आहे आणि म्हणूनच या व्यवस्थेला आम्हाला दाखवून द्यायचं की साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कोण। हो, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे नेमके कोण आहे हे तुमच्या समोर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडतोय। त्यामुळं हा व्हिडिओ मध्येच कट न करता पूर्ण बघा, आपल्याला कळेल की खरंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सुप्रसिद्ध होते का जगप्रसिद्ध होते। 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या, 300 पेक्षा अधिक कथा, 13 वगनाट्य, लोकनाट्य, शेकडो गाणी, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती कायली,
या गाण्याने तर संपूर्ण देशभरात स्वतःचं एक वेगळं आगळं अस्तित्व घडवलं. एवढंच नव्हे तर चक्क साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कथा कादंबऱ्यांवरती 9 चित्रपट येतात. याच्या पलीकडे जाऊन साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंवरती पुण्यातील किंवा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील 40 पेक्षा अधिक लोक PhD करतात आणि सोलापूर मधल्या एका विद्यापीठाच्या माध्यमातून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या मृत्यूनंतरही डिलीट पदवी दिली जाते आणि त्यांना डॉक्टरेट दिली जाते आणि त्यांना भूषवण्यात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो. ही गोष्ट छोटी नाही मंडळी. जी गोष्ट पंडित जवाहरलाल नेहरूंसोबत घडली तीच आता खऱ्या अर्थानं त्याची पुनरावृत्ती होती की काय असंच आपल्याला वाटतं. मला तुम्हाला सांगायला आवर्जून आवडेल की ज्यावेळी पंडितजी नेहरू जे भारताचे पंतप्रधान होते, त्या काळचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू हे ज्यावेळेस रशियाला गेले होते आणि रशियाला एका पत्रकार परिषदेत संबोधित करत असताना एका रशियन पत्रकारीने एका रशियन पत्रकार महिलेने त्यांना एक प्रश्न विचारला की नेहरूजी प्लीज टेल मी समथिंग अबाउट राज कपूर अँड अण्णाभाऊ साठे. नेहरू अत्यंत आनंदीपणे राज कपूर कोण होते, काय होते, कसे होते आणि राज कपूर आमच्या देशाचा अभिमान आहे, राज कपूर आमच्या देशातले प्रचंड मोठे अभिनेते आहेत, अत्यंत लोकप्रिय आहेत असं भरभरून सांगत होते. कारण राज कपूरांबद्दल नेहरूंना माहित होतं पण साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंबद्दल त्यांना माहित नव्हतं कारण त्यांनी पहिल्यांदाच नाव ऐकलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी उत्तर गुंडाळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा त्या रशियन पत्रकार महिलेने नेहरूंना विचारलं की सर प्लीज टेल मी अबाउट अण्णाभाऊ साठे. तर आता नेहरू गोचित पडले की नेमकं काय उत्तर द्यावं. अण्णाभाऊ साठे कोणी माहिती नाही. तरी सुद्धा नेहरूंनी चालाकी म्हणून तो प्रसंगावधान राखून वेळ टाळण्यासाठी एवढंच सांगितलं की अण्णाभाऊ साठे ओ ही इज अ ग्रेट गाय आणि त्यांच्याबद्दल मी काय बोलू. त्यांच्याबद्दल बोलायला गेलो तर वेळ पुरणार नाही, एवढं प्रचंड त्यांचं काम आहे आणि त्यामुळं अण्णाभाऊ साठेंबद्दल मी नेक्स्ट पुन्हा कधीतरी बोलेल आणि आपण त्याच्यासाठी मोठा परिसंवादच ठेवू. याच गोष्टीला पटकन त्या रशियन पत्रकारांनी हेरून घेतलं आणि सांगितलं व्हाय नॉट, हे आजच करूयात. आणि त्याच दिवशी पंडित नेहरूंना त्या साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊंवरती तुम्ही आम्हाला एक व्याख्यान द्यावं अशी विनंती केली आणि नेहरूंनी ती टाळता आली. आता नेहरूंपुढं एक प्रचंड मोठा प्रश्न पडला की आता करायचं काय. त्यांनी धडाधड त्यांच्या स्वीय सहायकाला सांगून भारतात वेगवेगळ्या ठिकाणी फोन लावायला सांगितले आणि फोनची घंटी घणाली. दिल्लीत आली, मंत्रालयाच्या वेगवेगळ्या विभागातनं हे फोन घणानू लागले, फिरू लागले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कोण, हु इज अण्णाभाऊ साठे असं म्हणून प्रत्येक मंत्रालयाच्या विभागातून चौकशी होऊ लागली. मोरारजी देसाई यांच्याकडे तो कॉल आला आणि मोरारजी देसाईंनी सांगितलं तुम्ही यशवंतराव चव्हाण यांना संपर्क साधा. यशवंतराव चव्हाण त्या काळचे संरक्षण मंत्री होते. यशवंतराव चव्हाणांकडे ही गोष्ट आली आणि मग यशवंतराव चव्हाण आणि पंतप्रधान पंडित नेहरू यांचा फोन झाला आणि त्या फोनवरती यशवंतराव चव्हाणांनी लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे कोण आहेत हे पंडित नेहरूंना सांग. त्यावेळी त्या फोनवरती माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली हे कवनही त्यांनी गाऊन दाखवलं आणि नेहरू त्या ठिकाणी अचंबित झाले. यशवंतराव चव्हाणांकडून घेतलेल्या माहितीवरनं पंडित नेहरूंनी त्या ठिकाणचं साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊंवरचं व्याख्यान गाजवलं. प्रचंड टाळ्यांचा गजर झाला आणि प्रचंड टाळ्याच्या गजरात नेहरूंचं कौतुकही झालं. त्यावेळेस नेहरूंना कळलं की हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भारतातच नाही तर रशियात प्रचंड लोकप्रिय आहे आणि त्यांचं साहित्य या ठिकाणी वाचलं जातं, त्यांच्या साहित्य या ठिकाणी शिकवलं जातं. आणि त्यावेळी नेहरूंना आश्चर्याचा झटका बसला की एवढा मोठा माणूस रशियात येतो आणि एवढा लोकप्रिय होतो पण भारतात असूनही आपल्याला माहिती नाही. आणि मग त्यांनी ठरवलं की भारतात आल्या पहिल्यांदा जर कोणाची भेट घ्यायची असेल तर ती साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची. आणि त्यावेळच्या सर्व लोकप्रिय असणाऱ्या दैनिकामधली हेडिंग होती की पंतप्रधान साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भेटला. एवढा मोठा व्यक्ती की ज्याचं साहित्य जगातल्या 7 भाषेमध्ये प्रदर्शित होतं, प्रकाशित होतं आणि जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचं साहित्य गाजतं, त्या व्यक्तीला आपण लोकप्रिय नाही असं म्हणतो, ही किती मोठी शोकांतिका आहे. राजकारण काही असो, फक्त दलित, वंचित, उपेक्षित समाजातून आलेल्या माणसाला आपण नाकारायचं का. प्रबोधनकार असणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांच्या पानापानात प्रबोधन लिहिलेले आहे. त्यांच्या पानापानात इथल्या देशातल्या रूढीवादी परंपरांवरती घणाघाती हल्ले केलेले आहेत. त्यांच्या पानापानावर इथल्या स्त्रीचं सौंदर्य वाढवलेलं आहे.
या स्त्रीला खऱ्या अर्थानं नायिका म्हणून दाखवण्यात आलेलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी ज्या कथा, कादंबऱ्या आणि जे साहित्य संपादन केलं त्या प्रत्येक साहित्यातला पान ना पान हे क्रांतिकारकरित्या प्रबोधन करणार आहे. एवढं सगळं असूनही साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं काय कोड या केंद्र शासनाला आहे आणि या राजकारण्यांना ते कळतच नाही. त्रिवेदींनी दिलेल्या पत्राच्या उत्तरामध्ये ते म्हणतात, इतर महापुरुषांच्या तुलनेत साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एवढे लोकप्रिय नाहीयेत किंवा त्यांचं एवढं मोठं प्रबोधनात्मक कार्य नाहीये. मंडळी, त्यांना मला आवर्जून सांगावंसं वाटेल की भारताचा मॅगझिन गॉर्की म्हणून ज्यांची ओळख आहे ते साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी फक्त भारतातल्या कथा कादंबऱ्या नाही लिहिल्या, तर जागतिक साहित्याचा अभ्यास करून रशियन क्रांतीपासून अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथल्या साहित्याचा अभ्यास करून त्या साहित्याची मांडणी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा माझा रशियाचा प्रवास या प्रवास वर्णनात त्यांनी रशियातल्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या फुटपाथवरील लोकांचं जीवन काय याची मांडणी केलेली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी या ठिकाणी लेनिन गार्डचा पोवाडा लिहिला. जगातल्या त्या काळच्या ऐतिहासिक घडामोडी अण्णाभाऊंनी त्यांच्या कथा, कादंबऱ्या आणि कवनात मांडण्याचा प्रयत्न केला. एवढा मोठा जागतिक कीर्तीचा असणारा साहित्य भारतातल्या कुठल्या तरी एका संशोधन केंद्राला कळू नये ही फार मोठी शोकांतिका आहे. मंडळी, राजकारणाचा आणखीन एक पायंडा म्हणजे हे संशोधन केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं चालवलं जातं आणि या संशोधन केंद्रात जी व्यक्ती कार्य करते किंवा जी कार्यपदावर आहे ती मात्र कुठल्या तरी मनुवादी वृत्तीच्या विचाराची आहे. मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नातं काही वेगळं सांगण्याची गरज नाही. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या आयुष्यातली सर्वोच्च असणारी त्यांची जी कादंबरी, ज्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार आहे, ती फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली. एवढंच नाही तर या कादंबरीत त्यांनी शेवटच्या चॅप्टरमध्ये फकीराच्या तोंडी, या फकीरा कादंबरीचा जो नायक आहे फकीराच्या तोंडी एक राज होऊन गेलं आणि ते म्हटलं की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य त्या फकीराच्या तोंडी देऊन खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीला नतमस्तक झाले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा सन्मान केला. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालवलेल्या संशोधन केंद्रामध्ये कुठला तरी एक व्यक्ती येतो आणि त्याला अण्णाभाऊ साठे माहीत नसल्याचं उल्लेख तो त्या पत्रामध्ये करतो आणि त्यांचं अस्तित्व नाकारतो. ही अत्यंत शोकांतिकेची गोष्ट आहे. मंडळी, एकीकडे समाजामध्ये जाणारा मेसेज कदाचित असेही जाऊ शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रानं अण्णाभाऊ साठे महापुरुष नाही असं म्हटलं गेले आणि तशाच पद्धतीच्या बातम्या मीडिया सुद्धा पसरवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे दोन समाजामध्ये आणखीन एकदा तिढा लावण्याचं काम, दोन समाजामध्ये आणखीन एकदा वाद लावण्याचं काम, दोन सख्या भावांमध्ये काहीतरी बांध घालण्याचं काम अजूनही चालू. तर हा प्रकार आता हाणून पाडला पाहिजे. समाज आता सुशिक्षित झालेला आहे. या दोन्ही समाजाला आता चांगलं समजतं की या ठिकाणी जो खुर्चीवर बसलेला माणूस आहे तो मात्र ना फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आहे ना अण्णाभाऊंच्या विचाराचा आहे. तो इथल्या वर्णवादी व्यवस्थेच्या विचाराचा आहे आणि म्हणून त्याच्या विचारातनं आलेली ही कीड तात्काळ घालवली पाहिजे आणि या शासनाला आता दाखवून दिलं पाहिजे की साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कोण होते. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रशियामध्ये जातात आणि तिथल्या इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीला मार्गदर्शन करतात. ही गोष्ट साधी नाही मंडळी. त्या ठिकाणी जाणं आणि तिथल्या एका मोठ्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवणं ही साधी गोष्ट नाही. इफ्टा सारख्या भारतातल्या नावाजलेल्या मोठ्या संस्थेचं अध्यक्षपद अण्णाभाऊ साठे भूषवतात की ज्या संस्थेमध्ये या बॉलिवूड मधले अनेक स्टार होते त्यांच्या बरोबर अण्णाभाऊ साठे यांचं नाव घेतलं जातं. म्हणजे अण्णाभाऊ साठे लोकप्रिय नाही का? त्यावेळचे जे गीतकार शैलेंद्र आहे, ज्यांचे असंख्य गाणी लोकप्रिय आहे, म्हणजे त्या काळातला सगळ्यात लोकप्रिय कवी जर कुठला असेल तर गीतकार शैलेंद्र आहे. या गीतकार शैलेंद्रनी त्यांचा पहिला काव्यसंग्रह साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊंना अर्पण केला. हे तुम्हाला मला कुठं माहिती? ही सांगण्याची वेळ आता आलेली आहे. एवढ्या मोठ्या साहित्यिक, एवढा मोठा गीतकार तो ज्यावेळेस त्याचा काव्यसंग्रह साहित्य सम्राट अण्णाभाऊंना त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अर्पण करतो, म्हणजेच अण्णाभाऊ साठे लोकप्रिय आहेत का नाही? अण्णाभाऊ साठेंना कुठेतरी त्या साहित्याच्या गरजेत अडकवायचंय आणि त्यांना वंचित घटक म्हणून, दलित घटक म्हणून पुन्हा एकदा बाजूला टाकायचं. हे जर षडयंत्र असेल तर तुमच्या खोट्या बुद्धीची मला कीव येते. तुमच्या या वृत्तीचा मी तीव्र निषेध करतो. या केंद्र शासनाच्या संस्थेला मला आवर्जून सांगायचंय की केंद्र शासनाच्या वतीनं जे पोस्टाचं तिकीट काढलं जातं त्या पोस्टाच्या तिकिटांवरती अण्णाभाऊ साठेंचा फोटो आहे.
लोकप्रिय नसताना त्यांचा फोटो तिथे छापण्यात आला का? त्यांचं कार्य नसताना त्यांचा फोटो तिथे छापण्यात आला का? किंवा प्रबोधनकार नसल्यामुळे त्यांचा फोटो तिथे छापण्यात आला का? याचं उत्तर तुम्ही शोधा. महाराष्ट्र राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार ज्याला दिला जातो तो माणूस लोकप्रिय नसेल हे कशावर ठरवलं जातं? हे काम राज्य शासनाचं आहे आणि हे केंद्र शासनाचं पण आहे. राज्य शासनानं इथल्या महापुरुषांचं नाव प्रस्तावित करून केंद्र शासनाकडे पाठवायचं असतं आणि केंद्र शासनाने त्याच्यावर मोहर लावायची असते आणि या महापुरुषांच्या यादीत त्यांना ठेवायचं असतं. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. आम्हाला असं वाटत होतं की या जन्मशताब्दी वर्षात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना हे भारत सरकार गौरव करेल, त्यांना भारतरत्न प्रदान करेल. भारतरत्न देणं तर दूरच राहिलं. मंडळी, किती उपेक्षा, मेल्यानंतरही या साहित्यिकाची उपेक्षा करणं आता तरी थांबवलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याला जगामध्ये तोड नाही. एवढं उत्कृष्ट, दर्जेदार, प्रबोधनपर आणि खऱ्या अर्थानं क्रांतिकारक असणारं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं आहे. आणि हे फक्त पुण्यात, महाराष्ट्रात किंवा भारतात नाही तर जगभरात जगविख्यात असणारे साहित्यिक म्हणून साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची ओळख आहे. आणि एवढ्या मोठ्या महान व्यक्तिमत्वाला नाकारणाऱ्या या केंद्र शासनाचा, मग ते सरकार काँग्रेसचा असो, बीजेपीचा असो किंवा कोणाचाही असो, त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. लवकरात लवकर त्यांनी या महापुरुषांच्या यादीमध्ये सन्मानपूर्वक साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव घ्यावं आणि साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना लवकरात लवकर भारतरत्न द्यावा अशी मी मागणी करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. या आणि अशा विविध बातम्यांसाठी एक्सप्रेस महाराष्ट्र चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र, एक्सप्रेस महाराष्ट्र.